कापायची पद्धत बघा आता बाबांची. त्याला आता कसा सोलतील बघा मुशीसारखा. अच्छा, फक्त तेलामध्ये शिजवून घ्यायला आणि नंतर मटेरियल काय टाकायचं तो नंतर मसाला मिक्स सगळा नंतर टाकणार. आणि आपल्याजवळ दुसरा एक शिनेरो मासा आहे, शिनेरो, तो पण कापणार आहोत. शिनेरो कुठे आपलं? तर लहान इकडे. तर इथं आपला मस्त असं थाली तयार झाली. चपाती, भात आणि हे बघा मस्त असं. बाबा आहेत प्रियंकाचे वडील. तर आता कटिंग चालू आहे, कटिंग करतात बघा आता. आणि हो, ही ताम आपण वेगळी बोलतो. ताम गुलाबी कलरची असते, ह्याला आपण लाशा बोलतो, लाशा. आणि आपल्याजवळ दुसरा एक शिनेरो मासा आहे, शिनेरो, तो पण कापणार आहोत. शिनेरो कुठे आपलं? तर लहान इकडे. हा बघा शिनेरो बघा किती मोठा आहे. तो बघा कसला मोठा आहे बघा. त्यांचं दोघांचं पण एकाचा कालून एकाचा फ्राय असं काहीतरी करणार आहोत मस्त. आणि प्रियंकाचे पप्पा आहेत, तर तेच मस्त आता आपल्याला कालवण आणि फ्राय दाखवतील. फ्रायची रेसिपी दाखवणार आहेत त्यांच्या पद्धतीत. बरं, हे जो लाशा आहे आणि हे शिनेरो, तर हे आता सध्या काय करतायत बाबा वगैरे, प्रियंकाचे वडील आणि प्रियंकाचे 2 भाऊ आहेत. तर हे लोक सध्या गरवायला जातात आहेत आणि रोजच जातात पहाटे दिवसभर, म्हणजे 12-1 कधी कधी संध्याकाळपर्यंत पण असतात तिकडे गरवायला. तर हे सगळं गरवायचं म्हावरं आहे आणि रोज असते म्हावरं त्यांना. मागे पण हा जो आता मासा कापतो आपण लाशा, हे जवळजवळ मला वाटतं किती 10-12 पीस होते ना काहीतरी, 19 पीस. हीच साईज अशी मीडियम बारीक मोठे अशी पीस होते. 19 हां, ह्याच्यापेक्षा मोठे पण पीस होते बाबा बोलत आहेत. तर 19 पीस होते असे. आणि तुम्हाला गोबरा माहिती असेल, हेकरू तुम्ही बोलता, हेकरू, काही जण हेकरू बोलतात, आपण गोबरा बोलतो त्याला. आणि आज पण त्यांना गोबरा भेटला होता, मोठा होता बोलतात, पण ते नशिबात होता त्यांच्या, ते गेला. आज नशीब आपला थोडा हे होता, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम नक्कीच भेटेल परत. याची तुम्ही कधी बघितलं नसेल कटिंग, तुम्हाला आता बाबा दाखवतील कशी कट करते त्याला. आम्ही जास्त खात नाही, पण मी कधीतरी 1-2दा खाल्ला होता, आज परत भेटला खायला. आणि मुशीसारखाच लागतो. मुशी तुम्हाला माहिती असेलच, मुशीसारखाच लागतो खायला वगैरे. आणि हा चांगला असतो शरीरासाठी, मुशीपेक्षा हा बेस्ट असतो खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी. चला, आपला लाशा कापून झाला आहे. आता इकडे शिनेरो,
कसला मोठा आहे बघा. कापायची पद्धत बघा आता बाबांची. त्याला आता कसा सोलतील बघा मुशीसारखा. ही ज्याच्याजवळ टेक्निक आहे ना कापायची तोच ह्याला कापू शकते, दुसरा कोण ना कापू शकत त्याला. आणि भरपूर म्हणजे कोली लोक सोडलात तर भरपूर लोकांना हे मावरा कापताच येत नाही. हा मासा कापतानाच येत नाही कोणाला. तर तुम्हाला पूर्णपणे बघा कटिंगचं दाखवतो पूर्णपणे कसं कट केला जातो. मी पण कधी कापलं नाही याला. खलास. डोका एक साईडला. हे नाही कापत ना आपण. ते पण कापणार त्याला आता. हे पण कापायचं. ते पण त्याची तिकडनं इथनं कटणार भाव काढायचा बाहेर. अच्छा. ह्या माशाची आहे ना ही कातडी आहे ना ही महत्त्वाची आहे. ही तुम्ही जोपर्यंत सोलत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचं कालवण करूच शकत नाही. आता ही दोन साईडला अजून कातडी आहे ती काढतात आहेत. मुशी पण अशीच सोलायची असते सगळी. पूर्ण पूर्ण कातडी पूर्ण चमडी काढायला लागते. हे बघा किती ताकद लागते बघा त्याला आता सोलायला. किती ताकद लागते बघा त्याला सोलायला. झाला झाला. हा बघा हा बघा कसं झालं. तो बघा कातडीला जो एक्स्ट्रा पाव गेला होता तो पण बाबांनी काढला व्यवस्थित. आता ह्याचा पण काढते. आता पूर्ण ह्याला सोललेलं आहे. ह्याची स्किन पूर्ण काढलेली आहे. आता तुम्हाला पाहिजे तसे फ्रायला कालवणाला तुम्हाला पाहिजे तसे कटिंग करू शकता. आता टेन्शन नाही. आता आरामात कापते तो. पाहिजे तसे तुम्ही बोटे करू शकता. सोलून झाल्यावर मुशीसारखंच दिसतंय ना. मुशीचाच प्रकार, फक्त एवढाच फरक की थोडा टेस्टमध्ये फरक असते आणि जातीमध्ये फरक आहे बस. म्हशीला वास आहे, ह्याला वास नाही अजिबात. हां ह्याला वास नाही, ह्याला वास नाही, घाण नाही, काय नाही, काय नाही. खरपी. हां
सगळं झालं आपलं. हम्म. अरे का पोटे करून ठेवायचे इकडं मग ते सोडवायचं. हां चालेल. सर्व व्यवस्थित कटिंग करून झालं आहे. आता तुम्हाला पाहिजे तसे आपण बोटे बिटे कट, जसे छोटे पाहिजे मोठे पाहिजे तसे तुमच्यावर आहे, कसे पाहिजे तसे कट करून घ्यायचे. ह्याचं जास्त करून कालवूनच करतात, फ्राय करत नाही कोण. आता बनवायचं आणि सकाळला खायचा. अजून ठेव टेस्ट कालवण्याचा. अजून टेस्ट वाढते. ठीक आहे, चला आता हे अशा प्रकारे सर्व आता कटिंग करून घेतील बाबा. तुम्हाला डायरेक्ट आता मी आता रेसिपी दाखवतो. तर हा आहे जीवना गाव, श्रीवर्धनमध्ये येतो. तर आज आपण जीवनात आहोत आणि ही बघताय ना समोर लाईटिंग, हा श्रीवर्धन बीच आहे. जीवना श्रीवर्धन बीच, पूर्ण बीचवर लाईट आहे. मस्त असे चेंजेस झालेत पब्लिकसाठी, बघण्यासारखे आहेत. आणि रात्रीचे आत्ता वाजलेत आहेत किती वाजलेत बाबा? 8 वाजले असतील. किती वाजले रे? 8 वाजले असतील. 8 वाजले असतील. 8चा टायमिंग आहे रात्रीचा. तिथं मंदिर आहे, आरती वगैरे चालू आहे, आरती वगैरे होत आहे. इकडे बोटे वगैरे मस्त कापून झाले सर्व. आणि इथं आता हे बघा, त्याचा डोका आता साफ करतायत. किती ताकद लागते ना त्या सोलूकला. हा मग म्हशी काय, म्हशी लगेच कशी पण सोडून होते. हे नाही, हे ताकदीचं काम आहे सगळं. हां, ताकद त्यानेच खोलायचं, सोडला म्हणून काय सोडून द्यावं. सुशिशी कोणच हे करत नाही. मस्त मार कट. चला फिनिश. हा बघा डोका कसला मोठा बघा. आणि इकडे बघा साफ केली मस्त. कटिंग वगैरे करून झाली, मस्त आता धुवून घेऊया. हे बघा मस्त असे धुवून घेत आहेत. इकडे पण हे शिनिरो आहे आणि हा लाशा आहे. हा बघा पाणी. तर आपण आज जीवनात आलो आहे, म्हणजे गावात आलो होतो ॲक्च्युली. 2 दिवस सुट्टी आहे, शनिवार रविवार. आणि सोमवारी पण सुट्टी टाकली आहे, पण थोडा कामानिमित्त आलो आहे. ठीक आहे. तर प्रियंका आणि आपली छोटी जीवनात आलेत आहेत, म्हणजे प्रियंकाच्या घरी आलेत आहेत. म्हणून मग काल मी घरी होतो आपल्या भरडकुलमध्ये आणि आता आलो आहे जीवनामध्ये. तर इथून उद्या सकाळी निघणार होतो आपण. तर बाबांनी आपल्यासाठी मस्त तुम्हाला जे काय आता आपण दाखवले, म्हणजे कटिंग केलेलं आशा आणि शिनिरो, तर विचार केला की तुम्हाला आज मी मस्त अशी रेसिपी दाखवतो. ठीक आहे. तर चला आता रेसिपी, बाबा आणि प्रियंका आतमध्ये आहेत, त्यांनी रेसिपीची तयारी केलेली आहे. तर तीच जाऊन आता बघूया आपण रेसिपी. तर हा बघा प्रियंकाचं घर. आणि इकडे बघा, इकडे खेळते, छोटी खेळते आपली. हा बघा मस्त लाईटिंग बिटिंग बघा एकदम. हां सर्व वेळ लावायची नाही असू देत. ह्या साईडला प्रियंका आहे. काय रडते? भूक लागली वाटते, भूक लागली वाटते. टुट्टू. इकडे
प्रियंकाची आई बसलीत आहेत. इकडे हरी आहे आणि ही आपली छोटी कशी बघते बघा, कशी बघते बघा. इकडे प्रियंका आहे. काय झालं, तिला भूक लागली. आणि यंदाच घर बांधलं आहेत, मस्त असं आहे बघा. वरती POP वगैरे आहे पूर्ण. आणि हा मेन दरवाजा आणि समुद्र हा बघा, श्रीवर्धन बीच. चला झालं, तू सर्व तयार केलेस ना. इकडे आता किचनमध्ये आलो आहे आपण. आणि इथं प्रियंकाने मस्त अशी तयारी केलेली आहे कालवणासाठी. मग बाबा कालवण घालणार आहेत. दृष्टी, ओ दृष्टी, टुंग टुंग, या बजरंग बली की जय. हा इकडे किचन आहे. आता सगळं आपल्या रेसिपीची तयारी आहे, सगळी कटिंग वगैरे करून ठेवलं आहे प्रियंकाने. कांदा, टमाटर, लसूण, कोथिंबीर, नंतर मग इथं चिंच आहे. बाकी आपल्या घरचे मसाले आहेत. इकडे मच्छी आहे. तर या साईडला फक्त आपली लाश आहे. लाशा मावरा आपण कट केलेला आहे. आणि इथे मसाले आपल्या घरचे, कोथिंबीर आहे, चिंच, लसूण, टमाटर, कांदा आणि कांदा. आणि हा जो आहे ना शिनिरो मासा, त्या शिनिरोचा आपण सुका करणार आहोत. हा झाला रस्सा लाशा माशाचा, आणि हा आहे आता सुका. आणि त्याच्यासाठी सेम आपण हे घेणार, कांदा, टमाटर, लसूण, जे पण काय आहे ते, आणि घरचे आपले मसाले. चला तर मस्त तर एक साईडला कालवण होते आणि एक साईडला सुका घालायचं. आता हे बघा, शिनिरो. अच्छा, फक्त तेलामध्ये शिजवून घ्यायला. आणि नंतर मटेरियल काय टाकायचं, तो नंतर मसाला मिक्स सगळा नंतर टाकणार. सुक्का आहे ना, फक्त तेलामध्ये शिजवून घ्यायचं ना. कांदा, टमाटर, चिंच, लसूण आणि तेल ह्याच्यामध्ये फक्त ह्याला ना पहिलं शिजवून घ्यायचं बावलीचं, आणि नंतर मग मसाला वगैरे टाकायचं, जे काय टाकायचं. ओके, चला आता याला शिजवू देत. तोपर्यंत आता हा आपला कालवण झाला आहे, रेडी तयार होतो आहे. 5 मिनिटानंतर बघा कसं झालं आहे. मगाशी किती दिस होत होता, आता बघा पूर्ण आटला आहे. याचा अर्थ तो आता पूर्ण शिजतो आहे. 5 ते 7 मिनटं झाली असतील. मस्त. आता हे अजून आता आटेल, अजून व्यवस्थित होईल. आता थोडं अजून 5 मिनटं शिजवायचं आणि मग मसाला वगैरे टाकत नाही. मटेरियल आपलं काय जे टाकायचं मध्ये. चला आता हे पण मस्त शिजलंय. वरून कोथिंबीर मस्त,
कोथिंबीर मारला हा झाले जमा आता 5 मिनटं फिनिश. बस. हा एक नंबर. आता फक्त काय मसाला टाकायचा आपल्याला. यातला आता मसाला टाकायचा. इकडे आपण काय आता यातला पाणी काय टाकलेला नाही. हां पाणी त्याचा सुटलेलं आहे. हां याच्यामध्ये पाणी वगैरे आपण टाकलेलं अजिबात नाही. एक थेंब पण पाण्याचं टाकलेलं नाही. पण त्याचं पाणी बघा किती सुटलं आहे. चिकनसारखं पाणी सुटलं आहे बघा. आता किती मिनटं शिजवायचं हे सर्व टाकून? 5 मिनटं अजून. 5 मिनटं 10 मिनटं शिजवा. 5 मिनटं शिजवायला लागेल तुझं. अजून 5 मिनटं. हा मस्त मटणासारखं झालं ना. खट्ट एकदम. मीठ टाकायचं ना आता. जाडा मीठ. हां बस. हे आत्ता आपण थोडं पाणी टाकलं आहे. चला आता एक 10 मिनटं बंद शिजवायचं त्याला. तर इथं आपलं मस्त असं थाली तयार झाली. चपाती भात आणि हे बघा मस्त असं प्रियंकाच्या पप्पांनी बाबांनी मस्त असं सुका केलं आहे शिनेऱ्याचा. आणि इथं बघताय लाशाचं कालवण. तर आता आम्ही जेवायला बसलो आहे. इकडे बाबा बसलेत आहे. तिकडे प्रियंका वगैरे त्यांची तयारी चालू आहे जेवायची. इकडे मॅच लागली एक साईडला. आणि छोटी कुठे गेली? माझ्या मागे चूट. ही बघा इकडे. तर चला या जेवायला मस्त. आता आम्ही पण जेवायला बसलो आहे. 9 वाजले असतील. 9 साडेनऊ वाजले असतील ना. किती वाजले? हां 9 वाजले. आणि आता जेवायला बसलो आहे. तर चला मस्त गरम गरम आहे तोपर्यंत ताव मारून घेऊया. जेवून घेऊया मस्त. भरपूर दिवसांनी खातोय शिनिरा. एक नंबर झाला. मुशीपेक्षा जास्त टेस्ट आहे. मुशीपेक्षा चांगलं लागतं मस्त. तर आता जेवून घेतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आज रविवार, उद्या सोमवारी आपण दुपारनंतर 3 ते 4 वाजता मुंबईसाठी निघणार आहोत. आणि उद्या जे काय माझं काम आहे महत्त्वाचं ते करूनच मी निघणार आहे. जर तो काम नाही झालं तर मला अजून 1 दिवस थांबायला लागेल. ठीक आहे. चला भेटू लगेच लवकरच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.